दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे महिला रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर डिपॉझिट बंदीचा निर्णय घेण्यात आलाय। पण पुण्यामधील डॉक्टरांच्या संघटनेनं या निर्णयाला विरोध केलेला आहे। धर्मादाय रुग्णालयाचे नियम खासगी रुग्णालयांना लावणं चुकीचं आहे असं म्हणत डॉक्टर संघटनेने विरोध केलेला आहे। मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये हे मत समोर आलं। त्याशिवाय डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी मेडिकल उपचार नाकारले नव्हते, पैसे देणं घेणं हा प्रशासकीय भाग आहे अशा शब्दांमध्ये डॉक्टर संघटनेकडनं पाठराखण करण्यात आली। आणि याबाबत पुण्यातील डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। बघूया। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेनंतर आज पुण्यात डॉक्टर संघटनाची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत या सगळ्याविषयी चर्चा झाली आहे। पुणे महानगरपालिकेने एक पत्र काढलंय की अनामत रक्कम मागू नये, त्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली आहे। सगळे संघटनेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, नेमकं बैठकीचा उद्देश काय होता आज आणि काय काय निर्णय झाले? सर्वप्रथम मी जो प्रकार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झाल्यावरून हे वादळ उठलं आहे त्या पेशंटला आणि त्यांच्या फॅमिलीला कंडोलन्सेस देतो। पण आता या केसमध्ये सुद्धा डॉक्टर घैसासांनी ट्रीटमेंट कधीही नाकारलेली नव्हती आणि डिपॉझिट किंवा पैसे घेणं हा डॉक्टरांचा विषय नसतो। कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हा विषय असतो ॲडमिनिस्ट्रेशनचा आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे काही झालंय त्याची पूर्ण चौकशी आता गव्हर्नमेंट 2-3 कमिटीज अपॉइंट करून करते आणि त्याचा रिपोर्ट यायच्या अगोदर त्यावर बोलणं कोण चुकलं आणि काय झालं हे मला काही संयुक्तिक वाटत नाही। या ठिकाणी सरसकटपणे एक गैरसमज व्हायची शक्यता आहे की कोणाकडनंच ॲडव्हान्स आणि डिपॉझिट मागायचं नाही, तसं नाही आहे। हे फक्त जीवरक्षित होईल इथपर्यंतची जी इमर्जन्सी आहे त्याच्यासाठी ते लागू आहे। कारण अशा पद्धतीने जर आपण घेतलं नाही, एस्टिमेट सांगणं हे तर आमच्या नैतिकतेने बंधनकारक आहे। मेडिकल काउन्सिलच्या नियमात क्लिअर म्हटलेलं आहे की तुम्ही रफ एस्टिमेट हे दिलंच पाहिजे। एस्टिमेट म्हणजे अंदाजपत्रक दिलं पाहिजे, त्या अनुषंगाने डिपॉझिट किती घ्यायचं आणि हे ॲडव्हान्स किती घ्यायचा वगैरे हे दुय्यम गोष्टी त्या हॉस्पिटल ठरवेल। आत्ता जे मी हे सरकारी बिल पेंडिंगच आहे त्याच्याप्रमाणे नाही वाटत आहे। म्हणजे कसं की तो पेशंट 5 तास दीनानाथमध्ये होता, त्यानंतर ते ससूनला गेलेत, त्यानंतर ते आणखीन तिसऱ्या सूर्य हॉस्पिटलला, तर तिथे गेल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी त्यांचे सिझेरियन वगैरे झालेले आहे। म्हणजे असे लाईफ थ्रेटनिंग इमर्जन्सी आहे, केस गुंतागुंतीचे हे सगळेच मान्य करतील। कारण जुळी आहेत, त्याच्यानंतर IVF झालेलं आहे आणि त्याच्यातच त्यांचं ब्लड प्रेशर एक्झॅक्ट आम्हाला पण माहीत नाही आहे, पण ब्लड प्रेशर वाढलेलं आहे। म्हणजे ठेवायला पाहिजे, पण लाईफ थ्रेटनिंग 1 तासात ट्रीटमेंट नाही दिलं तर काही ते होईल असं वाटत नाही आहे। आम्हाला तसं काही वाटत नाही की बाबा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने त्यांच्यावर काही प्रेशर केलं असेल। त्यांनी स्वतःहून मीडियाच्या किंवा ह्या पब्लिक आउटक्रायच्या प्रेशरखाली येऊन त्यांनी माझ्या बाकी पेशंट्सवर याचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी ते रेजिग्नेशन दिलेलं आहे असंच दिसतंय। या सगळ्या हे जे इमर्जन्सीच्या बाबतीतून जे नियम लागू झाले तर प्रथमोपचार देणे ही कुठल्याही हॉस्पिटलची आवश्यकता आहे, ते केलंच पाहिजे। प्रत्येक पेशंटला त्याची मदत झालीच पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।